सगळ्यांना शुभ सकाळ आणि नमस्कार सगळ्यांना. आपल्या चॅनलचे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. त्याबद्दल मला सबस्क्राईब करून माझ्यावरती विश्वास टाकणाऱ्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपण परतीच्या प्रवासाचा व्हिडिओ टाकला होता, जिथून वाडा जेव्हा आपला गोडेगाव निघाला तेव्हा. त्याच्या आपला म्हणजे 6-7 दिवस लगातार व्हिडिओ टाकायचे होते, पण मध्ये चार्जिंगची अडचण होती. मोबाईल स्विच ऑफ झाल्याच्यानंतर मध्ये 3-4 दिवस चार्जिंग करायला चान्सच नाही भेटला कुठं. त्यामुळं आपण मधले व्हिडिओ काय टाकले नाही. आणि पुढं पण पावसाचा प्रॉब्लेम असल्यामुळं डायरेक्ट वाडा घरी आला. आणि त्यामुळं आता घरी आल्यावर 2-3 दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. मध्ये जेव्हा मी हा व्हिडिओ टाकला होता परतीच्या प्रवासाचा, तर त्याच्या आधी जवळपास दीड वर्षभर व्हिडिओ नव्हता टाकलेला. त्यामुळे चॅनल पूर्ण मला वाटलं म्हणजे डेट झाला की काय. पण जेव्हा हा व्हिडिओ टाकला त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला त्या मानाने, त्यामुळं जरा भारी पण वाटलं. आणि 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले ते मी पाहिले. म्हटलं एकदा 100 सबस्क्रायबर हे पण माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. मला काही लय मोठा यूट्यूबर नाही बनायचं, फक्त जी आहे लाईफस्टाईल ते मी टाकतो यूट्यूबला. हे बघा, हा आपला वाडा आहे. वाडा म्हणजे हा अख्खर आहे. इथं बकरं रात्रभर इकडं पुढं वाड्यात असं शेड खाली, आणि त्याच्यानंतर ते झाडायचं असतं. त्यामुळं आपण इकडं बकरं पुढं अखरामध्ये सोडतो. मी इकडं अखराच्या तिथं बसून हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि तिकडे घरापेक्षा आजूबाजूला माणसं आहेत सगळे, तर ते पाहिलं का मला कसं तरी वाटत आहे. त्यामुळं मी इथे लपून व्हिडिओ बनवते. देवाची पालखी आली होती. ठीक आहे, तुमचा आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ मला बनवायचा होता. हा व्हिडिओ आपण इथं संपवू आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.